19 डिसेंबरला राजकीय पृथ्वीराज चव्हाणची काय अवस्था आहे, ज्यांनी काँग्रेसचं वाटोळ केलं. म्हणजे 14 साली प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केली होती आणि 14च्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोदीजींची घोषणा इतकी मनावर घेतली की त्यांनी महाराष्ट्र काँग्रेस मुक्त करून टाकलं. मला वाटतं काय ते अशा लोकांशी काय ते वक्तव्य असं करणार. त्यांची स्वतःची मलकापूरची नगरपालिका आहे कराड जवळ, सुद्धा ते पॅनोबा करू शकले. नगरपालिकेला पॅनोबा करता आला नाही त्यांना. आणि आता तर कराड नगरपालिकेमध्ये तर अनामत रक्कम जप्त होती. अशा लोकांनी काही असे वक्तव्य करणं मला वाटतं होणार हे शिळाकडे उतारण्याचा प्रयत्न आहे. आपलं स्वतःच अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न आहे. हे सगळे संपलेल्या आवृत्ती आहेत. ते मला काले पत्र नागपुरात विचारलं मी मला शुभेच्छा आहे. महाविकास आघाडी राज्यात महापालिका निवडणुका एकत्रित लढावेत असे संकेत जयंत पाटील आज देत आहेत. काय एकत्रित राहू शकते? मी मुळात सत्तेसाठी एकत्र आले होते, काय विचारधारा होती त्याची. त्यामुळे मुळातच आता एकत्र राहण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. याचाच अर्थ काय, याचाच अर्थ त्यांचा पराभव त्यांचा दिसतोय. म्हणून आता एकत्र येऊन तरी आम्ही काहीतरी थोडी आपली बुज राखू हा तो प्रयत्न दिसतोय. जयंत पाटलाच्या म्हणण्याला माझ्या दृष्टीने काही फार होत नाही. विदर्भावरनं टार्गेट केलं जाते सरकारला, विदर्भाला काही आदेश मिळाला नाही, कोरोना भागात स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाच्या उत्तराच्या भाषणामध्ये कालच ज्या पद्धतीने विदर्भाच्या संदर्भामध्ये कशी येणार आहे, कशी येणार आहे, पायाभूत सुविधा कशा निर्माण होत आहे, त्या विदर्भात दुष्काळ मुक्त करण्यासाठी जे जळगंगा वेलगंगा जो 1,00,000 कोटी रुपयाची जी योजना त्यांनी आता जाहीर केली नाही, त्या प्रकल्पाला अंतिम टप्प्यात आता मंजूर मिळतो. काय मला वाटतं अनेक वर्ष विदर्भाच्या लोकांना तोंडाला पानं पुसणं काम ज्या पुढाऱ्यांनी केलं त्यांना विदर्भातून लोक हसापार केलेलं आहे. मला वाटतं की विदर्भात मंडळी खुश आहे, मान्य देवेंद्रच्या नेतृत्वात खुश आहे, महायुतीवर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.